उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार माननीय श्री दिनकररावजी माने साहेब हे उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। परवाच त्यांचे पुतणे माननीय श्री विनोद भैया माने यांनी औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन विनोद भैया माने यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। काल परवा मी एक मोबाईलवरती सोशल मीडियावरती बातमी ऐकली की आमदार दिनकररावजी माने साहेब यांचं आता औसा तालुक्यामध्ये काही वजन राहिलेलं नाही किंवा त्यांच्या पाठीमागं काही कार्यकर्ते राहिलेले नाहीत। तरी पण गेल्या 2024च्या विधानसभेला आपण पाहिलं की औसा तालुक्यामधून माने साहेबांना जवळजवळ 80,000 हे मतदान पडलेलं आहे। ते म्हणजे काय साधी गोष्ट नाही। आपण असं म्हणू शकत नाही की माने साहेबांच्या मागं कुठलाही कार्यकर्ता राहिलेला नाही। परवाच जो पक्षप्रवेश झाला पिंटू भायांचा विनोद भायांचा त्यावेळेस आपण पाहिलंच असेल की शेकडो कार्यकर्ते हे त्यांच्यासोबत जाऊन एक नव्या उत्साहानं एक नव्या आशेचा किरण घेऊन हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेले आहेत। आता उद्या मुंबई या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठा प्रवेश या ठिकाणी लातूर जिल्ह्यामधून होत आहे। जर दिनकररावजी माने साहेब यांच्या पाठीमागे जर कार्यकर्ता नसता तर त्याची जिल्हाभर चर्चा ही झाली नसती। आज इतकं मोठं एक जिल्ह्यामध्ये ज्यांनी ही चर्चा केली एक सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल। जर दिनकररावजी माने साहेबांचं जर काही वजनच नसतं तर अशा बातम्या ह्या वर्तमानपत्रामध्येही आल्या नसत्या आणि सोशल मीडियावरती सुद्धा अशा बातम्या आल्या नसत्या। कुठेतरी आज सुद्धा दिनकररावजी माने साहेबांच्या मागं एक मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग या ठिकाणी औसा तालुक्यामध्ये आहे। आणि आपण सर्वांनी ज्यावेळेस विधानसभा चालू होती त्यावेळेस माने साहेबांनी 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली अभिमन्यूजी पवार साहेब यांच्यासोबत त्यावेळेस माने साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे कार्यकर्ते माने साहेबांसोबत आहेत त्यांचं कुठेतरी कल्याण व्हावं त्यांना कुठेतरी एक चांगला मार्ग मिळावा म्हणून ते पक्षप्रवेश करीत आहेत। आणि विधानसभेला ज्यांनी माने साहेबांसोबत गद्दारी केली दिवसा माने साहेबांचा प्रचार करायचा आणि रात्री विरोधी पक्षाचा प्रचार करायचा अशा घटना घडलेल्या आहेत। तर कसा सगळा घोटाळा यावेळेस झालेला आहे आणि माने साहेबांसोबत गद्दारी झालेली आहे। आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहोत हे माने साहेबांनी स्पष्ट ज्यावेळेस त्यांच्या घरी बैठक होती त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। आणि मला असं वाटत नाही की माने साहेबावरती कार्यकर्ता हा नाराज असेल कारण माने साहेब गेली 15 वर्ष झालं कुठल्याही पदावर नाहीत किंवा आमदार नाहीत तरीसुद्धा या औसा तालुक्यामध्ये एक वेगळंच वजन हे माने साहेबांचं राहिलेलं आहे। ज्यावेळेस ते 10 वर्ष आमदार होते त्यावेळेस त्यांनी अगदी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अगदी तळागाळातल्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी कार्य केलेलं आहे आणि हीच त्यांच्या कार्याची पावती आहे। आज कुठल्याही औसा तालुक्याच्या गावामध्ये जावा आणि दिनकररावजी माने साहेब हे नुसतं नाव सांगा त्यावेळेस लोक अतिशय मन भरून कौतुक हे दिनकररावजी माने साहेबांचं करतात। मी अनेकदा पाहिलेलं आहे ज्यावेळेस औसा तालुक्यातल्या बाहेर गावामध्ये जातो आणि दिनकररावजी माने साहेब यांच्या गावचा आहे म्हणून ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस एक आपुलकीनं एक आदरानं आजसुद्धा तितकंच प्रेम हे दिनकररावजी माने साहेबावरती माणसं करतात। म्हणून जो दिनकररावजी माने साहेबांनी आपला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्यच आहे असं मला या ठिकाणी वाटतं। म्हणून कार्यकर्त्यांनी कसल्याही प्रकारची नाराजगी बाळगण्याचं या ठिकाणी काम नाही। तरी याच ठिकाणी आपण थांबूयात। जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।